यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्षांमध्ये तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे। शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो रे जाग रे बाळा जाग रे। बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला। तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले। तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती। एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात। शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली। तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची। जंब पर वादवसु अंब पर रावण सरंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है।
भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. पावनखिंडीत 3000 गनिमांशी अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन गोडखिंड आडून धरली आणि बाजी प्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला? राजे, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा. विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनीम रोखून ठेवतो. पुरंदराच्या तहावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाहकडून मनसब देतो असे आमिष दाखवणाऱ्या त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला? पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथील औरंग्याच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला? ही मोहीम मॅच फत्ते करणार राजे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. भवानी के वीरो उठालो भुजा को, सत्याग्नि को मस्तक सजा लो. स्वाहा हो शत्रु प्रचंड मचा दो. कौन हो तुम? मुक्का मुमरट, नाव सुबेदार तानाजी मालुसरे. युद्ध कर भयंकर. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपाद. स भूमिं विश्वतो वृत्वा दन्तिष्ठद्दशाङ्गुलम्. पर अर्कतम बैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए.
का मराठी मर्दानो ऐका ऐका मराठी मर्दानो ऐका ऐका मायल हे किनो ऐका ऐका चंद्र सूर्यानो बळत्या वाऱ्यानो रान किल्ल्यानो जी जी हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली नाही बादशाही पडे पायाशी जी जी छताडावर नाचे शिवशाही र जी जी बादशाही परे पायाशी जी जी छतडावर नाचे शिवशाही र जी जी बादशाही परे शिव सुंदर केशरी आज मुचा राजा बसला तख्त मराठीवरी युगायुगाची पुण्याई युगायुगाची पुण्याई ये उतरून भूमीवरी आजा आमचा राजा बसला तख्त मराठीवरी आजा आमचा राजा बसला तख्त मराठीवरी भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती भती लय तान्हेली रया शेताची हो गेली नाक पोचली भवानी आईला काय पावसावानी हो कोसळला सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली अवघ्या जन्माची एकच राजा असा खायचो एकच राजा असा खायचो कोणत्या घरी भाकरी आजा आमचा राजा बसला तख्त मराठीवरी आजा आमचा राजा बसला तख्त मराठीवरी राजा माझा लेख बिरुबाचा राया माझा अवतार खंडे रायाचा